माझं आत्मप्रतिष्ठित गाणं आहे शाहीर साहेब, ते तुम्हाला सोडवायचं आहे. अनुभवाचं गाणं. आमचे दादा परमात्मा एक बिल्डिंग मटेरियल अँड सप्लायर्स गोसेवाडी प्रोप्रायटर दिनेश भाऊ कानारकर यांच्याकडे सुद्धा 100 रुपयाचं गीत, 100 रुपयाचं सप्रेमेंट या गीतावरती आलेलं आहे. मी आणि माझी पार्टी त्यांचा खूप आभार. धन्यवाद. लेकिन ऐसा तो नहीं है शायर रंग जमाने वाला है. मनान मदन राऊत. हा ठीक आहे. माझ्या काकाकडनं 20 रुपये सप्रेम बरा आहे. तू आपले पैसे मला देऊन राहिला काका. संध्याकाळी आहे का तिकडं काका? हाय सोय पाणी हाय. संध्याकाळचे पैसे आहेत का? का मला देऊन देशील पूर्ण? पहिले सोय पाणी लावली आहे का? बरं ठीक आहे. नसेल तर मी देऊन देईन माझ्या काकाला 50 रुपये अजून 90 के वाले. म्हणून म्हणायचं आहे शायर साहब, लेकिन ऐसा तो नहीं है शायर रंग जमाने वाला है. लेकिन ऐसा तो नहीं है शायर रंग जमाने वाला है. नदियां नहीं है समंदर में तरने वाला है. लड़ेगा प्यार से तो बोलने का मौका दूंगी. लड़ेगा प्यार से तो बोलने का मौका दूंगी. और घर जुबान गलत निकली, घर जबान गलत निकली तो अगले राउंड में तुम्हें आने ना दूंगी. राउंड में तुम्हें आने ना दूंगी. अगले राउंड में तुम्हें आने ना दूंगी. म्हणून एक माझा हा यांच्याकडून मला शिकायला पाहिजे. तो आम्हाला सांगा म्हणजे शायरी कशी करायची. अनुभवाचं गाणं सादर करते तुम्हाला तोडायचं. आपल्या काळा लवकर लंबावाला एवढा मोठा असेल तेवढा तुमचा पेन काळा निळावाला आणि लेत बसा बुकावर आपल्या. म्हणून हो बहिणीचा तुझ्या नवरा विदेशी, बहिणीचा तुझ्या नवरा विदेशी गेला भल्या मानसा, गेला भल्या मानसा. सागरा पोरगा तिला झाला कसा, सागरा पोरगा तिला झाला कसा. बहिणीचा तुझ्या नवरा विदेशी, बहिणीचा तुझ्या नवरा विदेशी गेला भल्या मानसा, गेला भल्या मानसा. बहिणीचा तुझ्या नवरा विदेशी, बहिणीचा तुझ्या नवरा विदेशी गेला भल्या मानसा, गेला भल्या मानसा. बहिणीचा तुझा नवरा विदेशी गेला भल्या माणसा. आणि सांग ना पोरगा तिला झाला कसा. कोणाची बहीण? आता केशवशालची बहीण म्हणलो असेल का मी ना? नाही. आणि त्याच्या बहिणीचा नवरा काय विदेशात जाणार आहे? हा? मला काय शाहीर समजत नाही का? समजते. सगळं समजतं मला. तर शाहीर साहेब, बहिणीचा तुझा नवरा विदेशी गेला भल्या माणसा. तुमचा नाही, त्या गाण्यातल्या बहिणीचा नवरा विदेशाला गेला. म्हणजे भावाच्या बहिणीचा नवरा विदेशाला गेला. गेला आता त्या नवरा लग्न झाल्याबरोबर विदेशाला गेला मावळा तुम्ही आहे का? आणि तरी तो गेला तर वापस आलाच नाही. तरी त्याच्या बायकोने इकडे पोरगा झाला. ओके म्हणजे इकडे दाल में कुछ काला है. तुम्ही केशवशाच्या बहिणीने म्हणाल नाही तसं म्हणाल का गड्या? 12 गाडी घेईल. त्याच्या बहिणीला काही म्हणायचं नाही. आम्ही दोघं माणू एक महिन्याची काय भांडायचं ते. तर त्या बहिणीच्या नवऱ्याला म्हणजे त्या बहिणीला पोरगा झाला. बिना नवऱ्याचा तो नवरा होता विदेशामध्ये. तर शाहीर साहेब, आप तुर्रे का तुर्रम खान हो, आपका चॅलेंज आहे मेरा चॅलेंज. या गाण्यावर 5000ची होणार, 5000ची. समजा तुम्ही या गाण्याचं उत्तर बरोबर दिलं का नाही तर या स्टेजवर तुम्हाला खस नाही म्हणून नावाचे स्वरूपान आहे. थोडंफार तरी 500 मस्त ना टेकी राहून जरी दिला तरी तर तो ते बहीण कोण, तो भाऊ कोण आणि तिचा नवरा कोणता. आणि बिना नवऱ्याचे तिने पोरग झाला तो पोरग कोणतं झालं? बिना नवरा कोणी पोरग होते का? नात्याच्या घरची उलटी खुणानं पाण्याला लागली मोठी
वरणीचं पाणी आडायला गेलं आणि बापाचं लग्न कोणाला केलं हे होते तर हे काम नाही होत बा हो बाई आणि बाई केशव शाहीर 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 होय ना तिकडे सांग केशव शाहीर सांग टेस्ट पेपर पोरगा होता म्हणत हा? टेस्ट पेपर ए टेस्टी बेबीलाही माणसाचे शुक्रान लागतात म्हटलं हा, मग हे का बिना नवऱ्यात पोरगं झालं हो ते पण मी सगुणातलं नाही म्हणतो मी निर्गुणातलं गाणं म्हणतो सांगतात बाई शाहीर असं नाही टेस्ट बेबी नाही मी निर्गुणातून गाणं गात आहे तर ती बहीण कोणता कोणती ते भाऊ कोणता बाई. तो बिना नवऱ्याचा पोरगा कोणता कोणता हम भी मानेंगे आपके तू रहते शायरी को अरे बाप रे. फिर बाद में मुझे घाम फोड़ना हाँ। आगे आगे देखो होता है क्या चलो क्या ब्रह्मचारी करन कुवारे ब्रह्मचारी करण गवारे ब्रह्मचारी आ अरे बाबा ब्रह्मचारी हो ब्रह्मचारी करन कुवारे ब्रह्मचारी करण गवारे किती वाजता झाली नवरी किती वाजता झाली नवरे ब्रह्मचारी करण कुवारी किती वाजता झाली नवरी ओके मा ब्रह्मचारी होती ना करण कुवारी होती हो. तरी ते नवरी झाली हो. ब्रह्मचार्या पोरीचं लग्न तरी होते का नाही होय ना मग? पण तिचा झाला ना हं. तिचा झाला हो. ते ब्रह्मचारी कोण हं. करण कुवारी कोण आमची काकाशी हा सुभाष काकाची नवघरे आमच्या काकाशीकडनं सुद्धा 50 रुपयाचा सत्र मिळालेला आहे आणि आमचे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध ख्यातनाम नक्कलकार आणि ख्यातनाम शाहीर निशांत शाहीर सुखदेव यांचे नक्कलकार आमचे प्रकाश भाऊ पाहुणे मुक्काम निलज खंडाळावाले यांच्याकडे सुद्धा 100 रुपये सत्र मिळालेला आहे मी आणि माझी पार्टी त्यांचे खूप खूप आभारी धन्यवाद सुरत आला का नाही सुरू झाला अच्छा, ठीक आहे तर शाहीर साहेब किती वाजता झाली नवरी ब्रह्मचारी करण कुवारी ती ब्रह्मचारी म्हणजे ती मुलगी ब्रह्मचारी होती करण कुवारी होती तरी तिला मुलगा झाला बापा, तर बापा. तो मुलगा कसा झाला कुवाऱ्या पोरीचा पोटाला का नाही घराच्या बाहेर काढतेच नाही हो हो पण त्या कुवारी असून तिला पोरगा झाला हो का हे कुवारी नव्हती करण कुवारी होती अरे बाप. आणि ब्रह्मचारी पण होती असं? हा तर ते ती मुलगी कोण म्हणजे ती बहीण कोण हा. हे सांगायचं आहे आणि ती किती वाजता नवरी झाली झाली. कोणत्या विहारामध्ये तिचं लग्न लागलं आणि दिवसा लागलं का रात्री लागलं असं? तेही सांगायचं आहे हम भी मानेंगे जी आपकी शायरी को काय आलं तशी नाही पटत 5 मिनिटं सांगन तर पायतो न हुशार पाय बरं बाई केशवले भाषा समजतेस का तो म्हणते ना पहिलंच केशावरची म्हणजे मी केशव शाहीर हो हा. पाहून आता कोण केशव आहे ना कोण सुरमावे म्हणून ब्रह्मचारी करण कुवारी ब्रह्मचारी करण गवारे किती वाजता झाली नवरी किती वाजता झाली नवरे लग्न सोहळा कोणत्या विहारी लग्न सोहळा कोणत्या विहारी रात्री की झाला दिवसा रात्री की झाला दिवसा सासरा पोटातीला झाला कसा सासरा पोटातीला झाला पोटातीला झाला कसा पोटातीला झाला कसा काय सांगते बहीण कोणता भाऊ कोणता तिला बिना नवऱ्याचा पोरगा झाला तर नवरा कोणता म्हणजे बिना नवऱ्याचा पोरगा झाला तर पोरगा कोणता तिचं लग्न दिवसा झालं का रात्री झालं झालं. कोणत्या विहारामध्ये झालं आणि किती वाजता झालं हे सांगा आणि पुन्हा शेवटच्या राऊंड मध्ये काय म्हणायचं आहे का वा? हो, 3 वर्षाचा जावई
1.5 वर्षाचा आणि त्याच्या ह्या काकड्या मिश्या तो पाहतो तेवढा मोठा पोरगा हा. आहे तर त्याला मिशन आहे त्याला तो झाकते आणि मला संजू भाऊ पाहिजे बरं एवढा मोठा बाई तर काकडे मिशन आहे मा एवढ्याले मोठे मोठे पोरा तरी मिशन नाही आहे हा. मग तो 1.5 वर्षाचा होता तर त्याला काकड्या मिशा हो मग तो विदेशाला गेला विदेशाला गेला त्याचं लग्न झालं कोण्या ट्रेनने गेला विदेशाला काय ना माहिती त्यानं गेला तर शाहीर राहतील शोध त्याचा असं का? हा तर 1.5 वर्षाचा जावई होता माझी माय बाप आणि त्याच्या ह्या काकड्या मिशा होत्या मिशा. त्याचं लग्न झालं त्याच्या बायकोला बिना नवऱ्याचं पोरगं झालं ओके मा त्याचा 1.5 वर्षाचा जावई कोणता त्या मिशा काकड्या कोणत्या होय. आणि त्या बिना नवऱ्याचा पोरगा कोणता हा. बहीण कोणती भाऊ कोणता लग्न किती वाजता झालं आणि कोणत्या विहारात झालं दिवसा झालं का रात्री झालं हा, आता सांगतो केशव साहेब मग म्हणतो मग म्हणे समजते का तुले सुरमा म्हणत्यात मले रक्तात बात करते भाऊ त्या कंचा नाही खेळत आणि म्हणून म्हणायचं 1.5 वर्षाचा जावई